नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. बुधवार दिनांक 26 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री. भगवान शिवशंकरांची सर्वात आवडती सेवा, सगळ्यात शीघ्र फलदायी सेवा जी आवर्जून महाशिवरात्रीला केली जाते ती म्हणजे रुद्राभिषेक सेवा. अगदी सोप्या पद्धतीने रुद्राभिषेक घरी कसा करावा, त्याचबरोबर रुद्राभिषेक करता असताना कोणते मंत्र म्हणावेत, रुद्राभिषेक करण्याची नेमकी वेळ कोणती, कोणत्या शुभ वेळेत आपण रुद्राभिषेक केला म्हणजे त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल, त्याचबरोबर रुद्राभिषेक करता असताना कोणत्या मंत्राने सुरुवात करावी आणि कोणता मंत्र आपण शेवटी म्हणावा याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. एका पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाल विष याच दिवशी भगवान शिवशंकराने प्राशन केले होते आणि सृष्टीला विनाशापासून वाचवले होते. हे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री होय. तर काही दंतकथांच्यामध्ये असाही उल्लेख केला आहे की माता पार्वती आणि भगवान शंकर यांचा याच दिवशी विवाह झाला होता. तर काही कथेनुसार भगवान महादेवानी या दिवशी तांडव नृत्य केले होते. त्यांना शांत करण्यासाठी त्यांची पूजा केली होती. या दिवशी भूलोकीचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली. महाशिवरात्रीला शिवलिंगाची निश्चित काळामध्ये पूजा केली जाते. शिवलिंगाला अभिषेक घालून बेलपत्र, पांढरी फुले अर्पण केली जातात. महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे. आपल्या घरामध्ये असणारे वास्तुदोष, जागेबद्दल काही दोष असल्यास त्यातून सुटका होण्यासाठी आपण रुद्राभिषेक करू शकतो. आपल्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील, घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल, घरामध्ये बरकत येण्यासाठी देखील रुद्राभिषेक सेवा केली जाते. नोकरी, शिक्षण आणि करिअरमध्ये यश मिळण्यासाठी, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी, घरावरील नजरबाधा दूर करण्यासाठी रुद्राभिषेक करणे आवश्यक आहे. काही आर्थिक समस्या असतील, कर्ज फेडण्यासाठी देखील रुद्राभिषेक सेवा अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. त्याचबरोबर घरामध्ये एखादी व्यक्ती व्यसनाधीन असेल, आपला पती किंवा मुलगा जर व्यसनाधीन असेल तर त्यांच्यासाठी आपण रुद्राभिषेक करावा आणि त्याचे तीर्थ आपण त्या व्यसनाधीन व्यक्तीला दिले तर त्याचा खूपच चांगला फायदा होत असतो. व्यसने सुटण्यासाठी रुद्राभिषेक तीर्थ अतिशय महत्त्वाचे ठरते. रुद्राभिषेकाचे तीर्थ बनवल्यानंतर ते कोणत्या समस्येसाठी कसे घ्यावे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बुधवार दिनांक 26 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीला आपण रुद्राभिषेकाची सेवा करू शकतो. महाशिवरात्री दिवशी सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून देवपूजा करून रुद्राभिषेकाची सेवा केली तरी चालेल किंवा सकाळी तुम्ही ज्यावेळी देवपूजा करता त्यावेळी देखील आपण रुद्राभिषेकाची सेवा केली तरी चालेल. या वेळेत आपल्याला करणे शक्य नसेल तर भगवान शंकरांची पूजा करण्याची सर्वात महत्त्वाची वेळ म्हणजे प्रदोषकाळ. यावेळेत देखील आपण भगवान शंकरांची पूजा अर्चा करून रुद्राभिषेक सेवा करू शकता. म्हणजे तुम्ही एक सकाळच्या वेळी तरी पूजा करू शकता किंवा सायंकाळच्या वेळी प्रदोष काळात देखील आपण भगवान शंकरांची पूजा अर्चा करून रुद्राभिषेक केला तरी देखील चालेल. पण या दोन्ही वेळेत आपल्याला करणे शक्य नसेल तर या दिवशी महाशिवरात्री आहे तर या महाशिवरात्रीच्या पर्व काळात आपण दिवसभरात कधीही रुद्राभिषेक करू शकतो. आपण या दिवशी कोणत्या वेळेस सेवा करतो याला महत्त्व नाही, तर आपण या दिवशी किती सेवा करतो आपल्या सेवेला महत्त्व आहे. ज्यावेळी आपण रुद्राभिषेक सेवा करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणारे सर्व साहित्य घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला पंचामृत, शिवलिंग, त्याचबरोबर ताम्हण, गळती पात्र, बेलपत्र, पांढरी फुले, भस्म, चंदन, पाणी इत्यादी साहित्य आपल्याला घेऊन बसायचे आहे. त्याचबरोबर शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी कापसाचे पांढरे शुभ्र वस्त्र हे एक बनवायचे आहे, तेही आपण या पूजेमध्ये वापरायचे आहे. भगवान शंकरांच्या पूजेसाठी आपल्याला धोत्र्याचे फूल किंवा फळ मिळाले तर तेही या दिवशी आपण आणायचे आहे. आपण आसन घेऊन बसावे, दिवा प्रज्वलित करावा, दिव्याचे पूजन करून आपण पूजेला सुरुवात करावी. आपण एका चौरंगावर पांढरे वस्त्र अंथरून त्यावर ताम्हण ठेवावे व त्या ताम्हणामध्ये शिवलिंग ठेवावे. शिवलिंग अशा पद्धतीने ठेवावे की शिवलिंगाची जलाधारी ही उत्तर दिशेला यावी, म्हणजे ज्या ठिकाणून पाणी पडते ती दिशा उत्तर दिशेला यावी अशा पद्धतीने आपण शिवलिंग ठेवायचं आहे. तर आपण सर्वप्रथम शिवलिंगाला अभिषेक घालायचा आहे. आता अभिषेक कशाने घालायचा हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण शिवलिंगाला आपण ज्यावेळी अभिषेक घालत असतो तर अभिषेक तो पाण्याने, दुधाने, पंचामृताने, मधाने, उसाच्या रसाने, साखरेने, तुपाने अशा वेगवेगळ्या पद्धतीने अभिषेक घातला जातो आणि त्याप्रमाणे त्याचे फळही आपल्याला मिळत असते. घरामध्ये आपण ज्यावेळेला शिवलिंगाला अभिषेक घालत असतो त्यावेळेला आपण जलाभिषेक घातला म्हणजे आपण पाण्याने अभिषेक घातला तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर आपण गाईच्या दुधाने अभिषेक घातला तर अभिषेक घालणाऱ्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य मिळते, त्याचबरोबर गंभीर आजारापासून संरक्षणही मिळते. आपण मधाने शिवलिंगाला अभिषेक घातला तर अभिषेक घालणाऱ्या व्यक्तीला दैव आशीर्वाद देते, त्याचबरोबर त्याचे जीवन आनंदी व समृद्ध बनते. आपण जर पंचामृताने अभिषेक घातला म्हणजे दही, दूध, तूप, साखर, मध या 5 गोष्टीने आपण म्हणजे या 5 गोष्टी आपण पंचामृत बनवले आणि त्याने अभिषेक घातला तर अभिषेक घालणाऱ्या व्यक्तीला धन, संपत्ती आणि ऐश्वर्य लाभते.
तुपाने अभिषेक घातल्यास आजारापासून मुक्ती मिळते। त्याचबरोबर आपण जर दह्याने अभिषेक घातल्यास संतान प्राप्तीमध्ये काही अडचणी येत असतील तर आपण दह्याने अभिषेक जरूर घालावा। उसाच्या रसाने अभिषेक घातला तर कर्ज फिटण्यासाठी मदत होते। जो काही पदार्थ घेऊन आपण अभिषेक घालणार आहे ते झाल्यानंतर आपण शिवलिंगाला परत जलाभिषेक करायचा आहे। त्यानंतर शिवलिंग स्वच्छ करायचं आहे। पांढऱ्या शुभ्र वस्त्राने शिवलिंग पुसून घ्यायचं आहे। तामणामध्ये आपण अभिषेक घातलेले जे तीर्थ असते ते बाजूला काढायचे आहे। तामण स्वच्छ करून त्यामध्ये आपल्या शिवलिंग ठेवायचे आहे। शिवलिंगावर गळतीपात्र ठेवावे। गळतीपात्र नसेल तर आपल्याकडे तांब्याचा ग्लास किंवा तांब्याचा कलश असेल तर त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि चमच्याने आपण रुद्राभिषेक चालू असताना शिवलिंगावर जलार्पण करायचं आहे। रुद्राभिषेक सुरू करण्या अगोदर आपण गळतीपात्र पाण्याने भरून घ्यावे आणि त्यानंतर आपण सेवेला सुरुवात करावी। अभिषेक सुरू झाल्यावर आपण पुढील क्रमाक्रमाने स्तोत्र व मंत्राचे पठण करायचे आहे। सर्वप्रथम आपल्याला शून्यमहिमा स्तोत्र 1 वेळा म्हणायचे आहे। त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा, रामरक्षा स्तोत्र म्हणायचे आहे तेही 1 ते 9व्या ओळीपर्यंत म्हणायचे आहे। त्यानंतर रुद्राध्याय चमक नमक सहित आपल्याला पूर्ण रुद्राध्यायचे पठण करायचे आहे। तुम्ही संस्कृत किंवा प्राकृत या दोन्ही भाषेत आहे तर त्यापैकी कोणतेही तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर शिवकवच 1 वेळा, शिवगायत्री मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, पंचप्रणवयुक्त महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, कालभैरव अष्टक 1 वेळा आणि शिव अष्टोत्तर नामावली आपल्याला 1 वेळा म्हणायची आहे। ही रुद्राभिषेक सेवा करण्यासाठी आपल्याला 1.5 तासाचा कालावधी लागतो। कालभैरवाष्टक चालू आहे तोपर्यंत आपल्याला गळती चालू ठेवायची आहे। कालभैरवाष्टक म्हणून झाल्यानंतर आपण गळती बाजूला करू शकता। त्यानंतर आपण शिवलिंग आपण देवघरामध्ये ज्या ठिकाणी पूजणार आहोत त्या ठिकाणी ठेवावे। एखाद्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर आपण शिवलिंग ठेवावे। शिवलिंगाला भस्म, पांढरी फुले आणि 108 अक्षता आपण शिवलिंगाला अर्पण करायची आहे। त्यानंतर आपण बेलपत्र अर्पण करत आपण शिव अष्टोत्तर नामावलीचे पठण करायचे आहे। 1 बेलपत्र अर्पण करावे आणि 1 नाव घ्यावे। अशा पद्धतीने आपण 108 भगवान शंकरांची नावे घ्यायची आहेत। जर आपल्याकडे बेलपत्र कमी असतील तर आपण आहे तेवढे बेलपत्र अर्पण करावेत आणि शेवटची आपण 1 बेलपत्र हातात घ्यावे आणि 1 नाव घ्यावे आणि बेलपत्र अर्पण करावे। ते बेलपत्र हातात घ्यावे, परत 1 नाव घ्यावे आणि बेलपत्र अर्पण करावे। अशा पद्धतीने आपण शिव अष्टोत्तर नामावलीचे बेलपत्र अर्पण करत पठण करावे। या पद्धतीने आपण रुद्राभिषेक करायचा आहे। दूध, साखर, फळे यांचा नैवेद्य दाखवायचा आहे। उपवासाचे पदार्थ असतील तर त्यांचाही नैवेद्य दाखवला तरी चालेल। रुद्राभिषेक झाल्यानंतर आपण गणपतीची आरती म्हणावी। त्यानंतर भगवान शंकरांची लवलवती विक्रार ब्रह्मांडे बाळा ही आरती म्हणावी। नित्यसेवेच्या पुस्तकात हे सर्व स्तोत्र मंत्र आहेत ते बघून तुम्ही हा रुद्राभिषेक करायचा आहे। आणि आपल्याकडे जर नित्यसेवेचे पुस्तक नसेल तर आपल्याला यूट्यूबला या सर्व मंत्र आणि स्तोत्र मिळतील, ते वाचून आपण या सेवा केल्या तरी देखील चालेल। पहिल्यांदा आपण जो पंचामृताने अभिषेक घातले आहे ते पंचामृत प्रसाद म्हणून सर्वांनी घ्यायचे आहे। त्यानंतर आपण रुद्राभिषेक घातले तीर्थ आहे जे एका तामणामध्ये आपण ठेवले आहे ते घ्यावे आणि आपल्या घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे। त्याचबरोबर वास्तुदोषासाठी किंवा आपल्या जागेसंबंधी काही दोष असतील तर त्यासाठी आपल्याला हे तीर्थ एका वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि कापसाच्या बोळ्याने हे सर्व तीर्थ आपल्या घरामध्ये सर्वत्र शिंपडायचे आहे। आजारी व्यक्तीला सुद्धा हे तीर्थ द्यायचे आहे। हे तीर्थ घेतल्यामुळे त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होईल। त्याचबरोबर आपण व्यसनी व्यक्तीला आपण हे जर तीर्थ देणार असाल तर त्यांनाही ते पिण्यासाठी द्यावे। रुद्राभिषेक करून जे तीर्थ बनवले असते त्याचा व्यसन सुटण्यासाठी खूप फायदा होतो। तर ज्यांच्या घरी व्यसनाधीन व्यक्ती आहेत त्यांनी प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक करावा आणि हे तीर्थ त्यांना पिण्यासाठी द्यावे। त्यामुळे त्यांची व्यसन सुटण्यास मदत होईल। जर हे तीर्थ ती व्यक्ती घेत नसेल तर एखाद्या पदार्थामध्ये मिक्स करून किंवा पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही त्यांना ते दिले तरी देखील चालेल। जोपर्यंत आपल्या या तीर्थाचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळत नाही तोपर्यंत ही रुद्राभिषेकाची सेवा करावी। हे तीर्थ बनवावे। आजारी व्यक्तीला, व्यसनाधीन व्यक्तीला, तसेच जागेसंबंधी, वास्तूसंबंधी काही अडचणी असतील त्यासाठी देखील ही सेवा आपल्याला प्रत्येक सोमवारी करायची आहे आणि हे तीर्थ बनवायचे आहे। महाशिवरात्री दिवशी भगवान शंकरांची पूजा कशी करावी, त्याचवर रुद्राभिषेक कसा करावा याचा डिटेल व्हिडिओ ही आपल्या चॅनलवर लवकरच येईल, तो ही व्हिडिओ बघा। तर आजचा व्हिडिओ इथे संपवते। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।